नसते। वरने विषय आहेत ज्ञानोबाराय आणि वर्णन करणारे आहेत नामदेवराय। जे नामदेवराय ज्ञानोबारायचं वर्णन करतात। आता वर्णन कुणी कोणाचं करायचं याला सुद्धा महत्व आहे बरं का। एखाद्या चहा पिणाऱ्या माणसाने जर धारासिंग पहिलवानाचं वर्णन केलं तर ते सार्थक ठरत नाही बरं का। किंवा 10वी नापास झालेल्या माणसाने जर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी यांचं वर्णन करायचं ठरवलं तर ते सार्थक नाही। वर्णन करण्यासाठी किंबहुना उंची पातळी लेवल आणि योग्यता त्या दर्जाची लागते तेव्हा ते वर्णन सार्थक ठरतं। ज्यांचं वर्णन करायचंय त्यांची योग्यता मोठी आणि जे वर्ण विषय आहेत त्यांची योग्यता मोठी। नामदेवराय त्यांचा अधिकार फार मोठा आणि ज्यांचं वर्णन करायचंय आमच्या ज्ञानोबारायाबद्दल त्यांचाही अधिकार फार मोठा। नामदेवरायाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर उभ्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायातलं पहिलं कुटुंब आहे नामदेव महाराजांचं। ज्या कुटुंबामध्ये 14 माणसं आहेत पण 14ही माणसं संत आहेत हा महाराष्ट्रातला पहिला इतिहास आहे। एखाद्या घरामध्ये एकच संत असू शकतो बरं का मामा, एकच संत असू शकतो पण नामदेवरायाच्या घरामध्ये 14 लोक संत होते। नामदेवाचे घरी नामदेवाचे घरी महाराजांनी छान प्रमाण दिलं। नामदेव महाराजांच्या घरात 14 माणसं होते पण ते हरीला स्मरण करतात हरीचं। राजाई गोणाई दोघी सासू सुना गोणाई राजाई दोघी सासू सुना गोणाई राजाई दोघी सासू सुना या गोवर्धन महाराज आमचे रोतवाडेकर गोवर्धन महाराज यांची सुद्धा उपस्थिती लाभली। गोनाई राजाई दोघी सासू सुना, गोनाई राजाई सासू सून मुलगा बाप सर्व संत होते। 14 माणसाचं कुटुंब, एवढा मोठा अधिकार नामदेवरायाचा होता। आजही तुम्ही पंढरपूरला गेलात
विठ्ठलाचं दर्शन नाही झालं तरी चालतं, पण नामदेव पायरीचं दर्शन हे घ्यावंच लागतं. तसं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2 पायऱ्या आहेत. एक आहे रायगडाची पायरी आणि दुसरी आहे नामदेव महाराजांची पायरी. पायरी फार महत्वाची बरं. ज्याची पायरी चांगली, 10 करोडचा बंगला असू द्या, पण त्या बंगल्याला जर पायरी नसली तर बंगला नकटा दिसतो. बरोबर आहे का? तुम्ही बघा, कधी बी माणसं म्हणतात मग बंगला असा फाउंडेशन जरा उंच घेतलं पाहिजे. जर तिथंच केलं का तर मग बिल्डिंग बसती. मग म्हणतात नाही बिल्डिंग बसली म्हणजे काय झालं, काही म्हणा. आता मंदिराला जाताना पायऱ्या, घराला जाताना पायरी पाहिजेच. पण आता काय झालंय, नवीन जी सिस्टीम आली का फ्लॅटची, पायरीच नाही, प्लेन, सगळीकडे प्लेन. उंबराच राहिला नाही. उंबरा, पूर्वी उंबरा असायचा घराला. उंबरा का होता? उंबरा म्हणजे ती मर्यादा होती, पण आता मर्यादाच मातीत गेली, त्याच्यामुळे उंबरेच राहिले नाही. म्हणून पायरीची गरज आहे बरं. विठ्ठल वारकरी संप्रदायाची पदवी पताका खांद्यावर घेऊन पंजाब म्हणजे गुमान पर्यंत वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे संत कोण होते? तर संत शिरोमणी आमचे नामदेवराय. फार मोठं कार्य आमच्या नामदेवरायाचं होतं. म्हणून अशा अधिकार संपन्न श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, जे रोज पुरणपोळीचा नैवेद्य, जे देवाला जीव घालणारे नामदेव महाराज, असे नामदेव महाराज ज्ञानोबरायचं वर्णन करतात. आता हे बघा, माणसं कोणालाही माझं म्हणत नाहीत आजच्या काळात. जे माझं घर म्हणतात ते घरापुरते प्रतिष्ठित, माझी गल्ली म्हटलं तर गल्लीपुरते प्रतिष्ठित, माझं गाव म्हटलं तर गावापुरते प्रतिष्ठित, माझा तालुका, माझा जिल्हा, माझा मराठवाडा, माझा महाराष्ट्र आणि भारत माझा देश आहे. माझं कोणाला म्हणतात त्याला महत्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्ण विश्वाला माझं म्हटलं. हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. ज्ञानोबरायने पूर्ण विश्वाला माझं म्हटलं. आपण फक्त आपल्या परिवाराला माझं म्हणतो, म्हणून आपण तेवढ्या पुरतेच मोठे पण आपल्याला भेटतं. त्यांनी विश्वाला माझं म्हटलं. आता ज्ञानोबरायने विश्वाला माझं म्हटलं, म्हणून माऊलीच्या बाबतीत नामदेवराय म्हणतात की ज्ञानराज हे माझे आहेत. बोला
ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. बघा पांडुरंग बाबा म्हणतील बघा आता ताईच्या मुली आल्या तर आमची मुलं बाजूला काढली. तसं अजिबात नाही बरं का, आरक्षण आहे ना महिलाला 50%. तुम्ही कधी पाहिजे कुठं पुरुष बसला तर माणसं मग काय गडासारख्या गडी घेऊन बसले, बाईला जागा द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे राखीव रिझर्वेशन करा बरं ना उभा असं कोणी पलीकडे इकडे तिकडे खाली काय सारखं मागं पुढे पुढे मागं सारखं बडबड करू नका. गोट्या खाली बसा. राहू द्या उभे असा इकडं या इकडं नाही खेळणार. न खेळणार राहू का साईडला आपलं उभा राहा निसल्यानंतर उभा राहा ना काय तुम्हाला बिना टाळ वाजवताय उभा राहायचं असलं तिकडं साईडला जे खेळतात ते खेळू द्या, ज्याला येत नाही ते बसा. तुम्हाला राहायचं उभा हे बस इथं करा भजन विठ्ठल विठ्ठल. आमच्याकडे सुद्धा अशा ह्या 50 विद्यार्थिनी यावर्षी शिकायला आहेत आणि याचं सर्व नियोजन शिकू लागते त्यांच्या नंदिनीताई महाराज आंधळे मैंदवाडीकर, ते सुद्धा कीर्तन करतात ताई. असो आपला विषय चालला होता ज्ञानराज माझी योग्याची माऊली. महाराज फार गोड गायला आपण. ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. नामदेवराय म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानराज माझी. ज्ञानोबाराय हे ज्ञानियांचे राजे होते, राजे. आता ऐके का ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे मूर्तिमंत ज्ञान आणि मूर्तिमंत ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. माऊलीच्या ज्ञानाबद्दल काय बोलायचं. अनेक ठिकाणी शास्त्रज्ञांनी शोध लावले पण समुद्राची खोली किती आहे याचा शोध जगातल्या कुठल्याच शास्त्रज्ञाला लावता आला नाही. एवढी खोली जशी
ज्ञानेश्वर. बघा आता हे आपलं युट्यूब पण आलेलं आहे. आता वडझरी गावचा सप्ताह फक्त वडझरी पुरताच नाही तर युट्यूबला आम्ही टाकणार आणि हा सप्ताह महाराष्ट्रच काय देशभर दिसणार. त्याच्यामुळे बसलेले सुद्धा जोरात टाळ्या मिळ्या घ्यायचे असे विचार सोडून बसायचं नाही. सगळे फ्रेश गायक वादक माणसं असे सगळे इन्फंट्री स्थानक लोक जातात म्हणजे तयारीने जातात सगळं. तसं काही नाही, सर्व आपल्या बरोबर आहे, काही काळजी करायचंच काम नाही. आणि अलीकडच्या काळात जर सगळ्या तयारीने असलं तरच काळ आहे, नाही तर काही खरं नाही. विठ्ठल आपला विषय चालला होता. काय चाललं होतं? होते मला वाटलं का नव्हते तुम्ही इथं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सांगळे महाराजांनी प्रमाण दिलं. ज्ञानोबाराय म्हणजे जनाबाईंनी किती सुंदर वर्णन केले की ज्ञानोबाराय हे ज्ञानाचे सागर होते. सागर बघा, ज्ञानाचा सागर म्हणजे सोपी गोष्ट नाही. ज्ञानेयाचा शिरोमणी, ज्ञानेयाचा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानातले शिरोमणी होते. जसे 108 मणीची आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे आणि त्याच्यामध्ये मुकुटमणी हा सर्वात श्रेष्ठ असतो, तसं ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानातले शिरोमणी होते, मुकुटमणी. माऊली सारखं ज्ञान कोणाकडेच नव्हतं. जे जगात आहे ते ज्ञानेश्वरीत आहे आणि जे ज्ञानेश्वरीत आहे ते पूर्ण जगात आहे, एवढं ज्ञान माऊलीकडे होतं. आज मराठी भाषेचं ट्रान्सलेशन करून जपान, अमेरिका, लंडन याच्यावर संशोधन लावायला लागले. म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ अध्यात्म आणि विज्ञान दोन्हीची सांगड म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. जगामध्ये ज्ञान किती श्रेष्ठ आहे हे तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचल्यानंतरच कळतं. म्हणजे म्हणून बघा, समीकरण किती मोठे आहे. श्री संत भगवान बाबाचा असा एकही फोटो नाही की ज्या फोटो मध्ये भगवान बाबाच्या समोर ज्ञानेश्वरी नाही. हे भगवान बाबाचं ऐश्वर्य आहे. भगवान बाबाच्या समोर ज्ञानेश्वरी आहे. बाबाने पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली.
बैसोने पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, भगवान बाबाने पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली, नवेने ज्ञानेश्वरी जगले बाबा. एवढंच नाही तर माऊलीची समाधी भगवान बाबाच्या गळ्यात असायची. जी सोन्याची चैन होती ना, ती फक्त माऊलीची समाधी गळ्यात घालण्यामुळे चैन आणि त्याच्यात माऊलीची समाधी. एवढी मोठी संत भगवान बाबाची ज्ञानेश्वर महाराजावर श्रद्धा होती. म्हणून ज्ञानेश्वरी विद्यापीठ श्री क्षेत्र भगवानगडला स्थापन केलं बाबांनी त्या काळात. आणि पुढे शास्त्रीजींनी आज हजारो विद्यार्थी घडून त्या ज्ञानेश्वरी विद्यापीठातून महाराष्ट्रभर नव्हे देशभर ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार करतात. हे भगवान बाबांची पुण्याई आहे. मग ज्ञानेश्वरी जगाच्या पाठीवर तिच्यासारखा श्रेष्ठ ग्रंथ दुसरीकडे कुठे नाही. ज्ञान माणसाला जर मोठं कोण करत असेल तर ते फक्त ज्ञान करतं. ज्ञान पण तुमच्याकडे ज्ञान पाहिजे. सामाजिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान आणि जगण्याचं ज्ञान माणसाला लागतं. आज बरीच लोक अशी की त्यांच्याकडे व्यवहारच नाही. आणि तुम्हाला सांगू का, ज्याच्याकडे व्यवहार शून्य ती माणसं आयुष्यात मोठी होत नाही. परमार्थ करा, प्रपंच करा, समाजकारण करा, राजकारण करा, अध्यात्म करा. ज्याचा व्यवहार चांगला तीच माणसं समाजात चांगली जगतात. ज्याचा व्यवहारच नाही, काहीला व्यवहारच नाही म्हणजे व्यवहारच कळत नाही त्यांना, हा काय व्यवहार झाला का कळतच नाही, त्याला करावं काय. म्हणून व्यवहार असला पाहिजे माणसाला. व्यवहार या शब्दाचा अर्थ असा आहे, दुसऱ्याचे जर 2 रुपये घेतले तर ते वेळेवर द्यावेत. थोडं मागं पुढं झालं तरी पण देण्याची वृत्ती ठेवा, त्याचं नाव व्यवहार आहे. काही लोकांना फक्त घ्यायचं माहिती, द्यायचं माहितीच नाही, सदा बुडवा बुडवी. तो का व्यवहार झाला? व्यावहारिक ज्ञान, सामाजिक ज्ञान असलं पाहिजे. आज समाजामध्ये आपण वागत असताना समाज कोणत्या दिशेने चाललाय, आपण काय केलं पाहिजे, काहीतरी फेसबुकला किंवा आज सोशल मीडियाला काही बोललं नाही पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण नेहमी हे विषय मांडलेलेच आहे. ज्यावेळेस एखादं वादळ सुटतं त्यावेळेस शहाण्या माणसांनी एकच काम करायचं असतं की त्या काळात मौन धरा. मौनम सर्वार्थ साधनम. गीतेचं महावाक्य आहे की मौन हे जगातलं सर्वात मोठं साधन आहे. काही काळ मौन धरा. जेव्हा एखाद्याला लांब उडी मारायची, पोलीस भरतीच्या जागा निघाल्यात आता, पण जेव्हा तो पाठीमागं 2 पावलं जातो, 2-4 पावलं पाठीमागून पळत येतो, तेव्हा त्याला पुढे चांगली उडी मारता येते. कधी थोडस हे करा, शांती लागली. याचं सुद्धा माणसाकडे ज्ञान असलं पाहिजे. आणि आजच्या काळामध्ये 2 गोष्टीत, एक आहे मुद्दा आणि दुसरी गोष्ट आहे बुद्धा. बुद्धा म्हणजे दादागिरी. मी म्हणणाऱ्याची दादागिरी संपुष्टात आली आता. जे मुद्द्याने चालतील म्हणजे ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे ती माणसं पुढे जातील. पूर्वीच्या काळासारखा आता काय छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या आता हातात तलवारी घेऊन लढायचे नाही. बाजीराव पेशवा सारख्या, महाराणा प्रताप. लक्षात घ्या बरं का जरा. आता युद्ध तलवारीचं नाही, आता युद्ध आहे लिखाणाचं. बुद्धिजीवी हे ज्याला जमलं ना त्याला सगळं जमलं, पण ह्या ज्याला नाही जमलं ते शून्य. विठ्ठल
काळामध्ये माईक स्पीकरची सोय नव्हती बरं का. तुराट्याचा मंडप तो तर नंतरच झाला. मग भगवान बाबा म्हणायचे माझं माहेर घरे, बसायचे चर्चा करायचे, कारण सुविधा नव्हत्या ना तेवढ्या. मग लोकांना प्रबोधन करत राहायचे बाबा. पण त्या काळात भगवान बाबांनी 18 पगड जाती जमातीला वाडी वस्तीत तांड्यावर गेले आणि बाबांनी एकच मंत्र दिला, एकर विका पण मुलं शिकवा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हा भगवान बाबांनी दिलेला ऊसतोड कामगाराला म्हणून दर्या खोऱ्यातली ऊसतोड कामगाराची मुलं कलेक्टर पर्यंत जाऊन पोहोचली. ही भगवान बाबाची पुण्याई. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशाची घटना लिहिली. पण बरं का पांडुरंग महाराज, आज या नारदाच्या गादीवर बोलत आहोत संत मीराबाई आईसाहेब भगवान बाबांना स्मरून. पण मला असं वाटतं 18 पगड ऊसतोड कामगाराचे खऱ्या अर्थाने हातातला कोयता टाकून त्यांनी शिक्षण कसं घ्यावं याचं संविधान जर कुणी लिहिलं असेल तर ते भगवान बाबांनी लिहिले. मनोलोक सुधारली व सर्वांगीण विकास झाला तर काय होतं. तसं पाहायला गेलं तर होतं काय. आज वडझरी असेल, करंजवल, काय होतं या गावाला. आम्ही 4-4 किलोमीटर पायी शाळेत गेलो थेरल्याला. थेरल्यावरून करंजवलला परत 8 किलोमीटर पायी. भगवान बाबाची काय पुण्य असेल. शिक्षण किती महत्वाचं आहे बाबांनी आम्हाला शिकवलं. आणि त्याच्या मागचा काळ जाऊन जर बघितला तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना लोकांनी शेण फेकून मारलो, तरी पण त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ ही सावित्रीबाई फुलेंनी केली. आणि एक गोष्ट थोडं लक्ष देऊन कीर्तन ऐका जरा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या घरातून सुरुवात केली. भगवान बाबा ही पंढरपूरहून परत आल्यावर घरातल्यांना अगोदर माळी घातल्या. पण आता आपलं असं आहे, आमच्या घराचं काही हो पण तुमचं कसं चाललंय त्याच्यामुळे आपलं परिवर्तन होत नाही. आधी प्रपंच करावा नेटका, त्यामध्ये पारमार्थाचा चटका, कोठे दिसू नये फाटका. अगोदर आपला प्रपंच नीटनेटका करावा आणि मग लोकांना बोट दाखवावी. कळलं. पहिले आपले कपडे नीट सावरा मग लोकांच्या कपड्याकडे बघा. काहीच आपलंच अस्ताव्यस्तपणा आणि आपण दुसऱ्याला बोट दाखवतो तुझं व्यवस्थित कर. शर्ट बरोबर नाही, गुड्या पडल्यात, बटन निघाले, अरे तुझे बघ ना. पहिलं आपण आपला सातबारा चेक करावा. माझं काय त्याचे उन्याचे कासया गुणदोष बघा. अनेकाचे गुणदोष काढण्यात आपला वेळ खराब करू नका. वेळ फार मूल्यवान आहे. तुम्ही स्वतः सुधारायला स्वतःला वेळ द्या. पण काय झालंय आपल्याकडे आता, दुसऱ्याचे गुणदोष काढता काढता आपलं किती पतन झालंय आपल्यालाच कळत नाही. ते नका करू. आपलं आत्मपरीक्षण करा.
की आपलं चाललंय काय नेमकं. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत भगवान बाबांनी काय मार्ग दाखवलाय आपल्याला, काय सांगितलंय त्यांनी. ज्ञान, ज्ञानी बना. तुम्ही जर ज्ञानी बनलात ना, सर्वांगीण तुमचा विकास होतो. एका घरामध्ये एक नोकरदार झाला तर पूर्ण कुटुंब सुधारल्याशिवाय राहत नाही. ज्ञान फार महत्वाचं. आम्ही मध्यंतरी रामेश्वरला गेलो होतो, मदुराई रामेश्वरला. एपीजे अब्दुल कलाम साहेब यांचं स्मारक पाहिलं. काही नाही हो तिथं, फक्त पुस्तक. काय होती संपत्ती त्यांची? पुस्तक. काही नव्हतं. या महाराष्ट्रात किंवा देशात कोट्याधीशांचे पुतळे किंवा करोडपती लोकांची मंदिरं नाही झाली. ज्यांनी समाजासाठी त्याग केला त्यांची मंदिरं झाली. आणि नतमस्तक लोक तिथंच होतात. म्हणून जीवनामध्ये ज्ञानाची किंमत आहे. ज्ञानी बना. ज्ञानासारखं या जगामध्ये श्रेष्ठ दुसरं कुठलंच काही नाही. स्वामी विवेकानंद 39 वर्ष जगले, पण त्यांची पूर्ण पुस्तकं आपल्याला आणखी वाचता येणार नाही. महाराज तुम्ही वाचले का? बरेचसे वाचले असतील, पण पूर्ण खंड आपल्याच्यानी नाही वाचणं झाले अजून. आमच्याकडे वाचनालय आहे साहेब, वाचनालय, पण नाही वाचणं झालं. ते खंडच एवढी मोठी पुस्तक आहे त्यांची. आणि 39 वर्ष जगले. पण आज बघा ना, तरुण कुठल्याही तुम्ही ठिकाणी जा, स्वामी विवेकानंदाचा तरुण फोटो, संन्यासी भगवी कपडे अंगावर, डोक्यावर फेटा, काय विचार मोठे होते. शिकागो, अमेरिका, तिकडं प्रबोधन करायला जायचे. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद बोलले. त्यावेळेस एक महिला स्वामीजीवर खुश झाली. स्वामीजी, तुमचं भाषण मला फार आवडलं. हो ताई, आवडलं असेल. मग काय? काही नाही स्वामी, मला असं वाटतं तुमच्याशी लग्न करावं. स्वामीजी म्हटले, का हो ताई, कशामुळे लग्न करावं असं वाटतं? नाही स्वामीजी, मला असं वाटतं तुमच्यासारखा बुद्धिमान आणि विद्वान मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा. थोडं लक्ष द्या बरं का. स्वामीजी काय म्हटले? बाई असं करा ना, मग मलाच मुलगा माना. याला म्हणतात स्वामी विवेकानंद. एवढं तुमचं ज्ञान पोहोचलेलं पाहिजे हो. जेव्हा तुम्ही एवढे मोठे ज्ञानी होता ना, त्यावेळेस देश काय विदेश तुम्हाला डोक्यावर घेतो. तुमची नियत, तुमचं ज्ञान, तुमचा व्यवहार, तुमचं कर्म जर चांगलं असेल ना, तर ईश्वर तुमचं वाईट करूच शकत नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये वाईट कधी होतं? आपली कर्म जर आपण वाईट केली ना, आता पेरणी झाली, सर्वांनी सोयाबीन पेरलंय, मग काय गहू उगवणार आहेत का? बोला ना. काही नाही. या हाताने करायचं, यानेच फेडायचं, वेगळं काही नाही. ज्ञानी बना आणि जीवनामध्ये आयुष्यात चांगले कर्म करण्याचं जीवनामध्ये ठरवा. ज्ञान असेल तर तुम्हाला कुठेही जाऊन पोहोचता येते. आपल्या ओढझरी गावामध्ये तर स्वातंत्र्य सैनिकाच्या माध्यमातून, अनेक माध्यमातून अनेक नोकरदार आहेत तिथं. मी मध्यंतरी कलेक्टर झालेल्या एका मुलीची मुलाखत पाहिली होती. त्या मुलाखतीत आलं होतं, त्या मुलीने सांगितलं की मी 3 वर्ष झालं मोबाईलला हात लावला नाही. बरं का? किती? 3 वर्ष मोबाईलला हात लावला नाही. कलेक्टरची परीक्षा मुलगी पास झाली, कलेक्टर झाली. आणि आम्ही उठलं की मोबाईल, उठलं की मोबाईल. आम्हाला मोबाईल शिवाय काही सुचतच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वयाच्या 25 वर्षापर्यंत गाढवासारखी मेहनत करा, आयुष्यभर राजासारखं जगाल. पण 25 वर्षापर्यंत जर राजासारखं टंगळमंगळ केली की आयुष्यभर गाढवासारखं जगावं लागेल. 25 वर्षापर्यंत तुम्हाला पुस्तक सोडून काहीच कळालं नाही पाहिजे हो, तर तुम्ही मोठे व्हाल. म्हणून भगवान बाबाचं वाक्य आहे, पुस्तक वाचलं तर मस्तक सुधरेल, आणि सुधरलेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नाही आणि कोणाचंही हस्तक होत नाही. म्हणून पुस्तक वाचा. पुस्तकाला मित्र करा आणि मोठी व्हा. आमच्याकडे मुली शिकायला, मी त्यांना कायम सांगत असते, मुलींनो
स्वतःच्या पायावर उभा राहीपर्यंत कुठल्या छपऱ्या पोराच्या नादी लागू नका. खरंच लागू नका. आयुष्यभर लग्न ते पुढे चालूच असतं. आणि मुलांनी सुद्धा स्वतःच करिअर घडेपर्यंत दुसरीकडे लक्ष देऊ नका हो. पहिलं करिअर घडवा. आणि ज्यांनी पुस्तकाला मित्र मानलं ती माणसं जीवनात मोठी झाली. आपला संतोष खाडे DYSP भगवान बाबाच्या सावरगावचं काय परिस्थिती होती तुम्ही त्यांची मुलाखत तरुण मंडळींनी ऐकलीच असेल. आई बाप ऊस तोडणारी गरिबी परिस्थिती किती, पण अभ्यास केला चला तिथपर्यंत जाता आलं असं काही नाही. आणि माझं तर नेहमी मत असतं गरिबीमध्ये जन्माला येणं माणसाचा गुन्हा नाही, पण गरीब म्हणून जगणं नक्कीच गुन्हा आहे. मोठं व्हा, 2 रुपये कमवा, अभ्यास कमवा. ज्याचं मन मनगट आणि मेंदू स्ट्रॉंग आहे त्याला आयुष्यात कमी पडत नाही. आतून मन मजबूत ठेवा. ज्याच्या मनगटामध्ये कष्ट करण्याची धमक आहे त्याला कमी पडत नाही, आणि ज्याचा मेंदू स्ट्रॉंग आहे त्याला कमी पडत नाही. तुमचा मेंदू सुपीक पाहिजे. ग्रंथ वाचले, चांगली पुस्तकं वाचली तर मेंदू सुपीक होईल. बरोबर आहे. पण जर आपण चांगल्या गोष्टी वाचल्याच नाही तर जीवन कसं वाचेल. आयुष्यातून वाचायचं असेल तर चांगलं वाचा, तर तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी होईल. म्हणून ज्ञान सांगितलं. म्हणून ज्ञानोबा हे ज्ञानीच होते. किती मोठं ज्ञान होतं माऊलीचं आपल्याला सांगून जाईल. सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आरक्षणाचे मुद्दे चालू आहेत, पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 700 वर्षापूर्वी काही ठराविक लोकांनाच परमार्थ करण्याचा अधिकार होता. पण ज्ञानेश्वर महाराज हे पहिले संत आहेत की 18 पगड जाती जमातीला आम्हाला अध्यात्म करण्याचं आरक्षण हे ज्ञानेश्वर महाराजांनी मिळवून दिले. किती मोठी संकल्पना होती, फार मोठी संकल्पना. म्हणून माऊली हे सर्व 18 पगड जाती जमातीचे सर्व बहुजन समाजाला सगळ्याला आपला हक्क अधिकार मिळवून देणारे संत. एवढा मोठा अधिकार माऊलीचा. भक्त करुणा करत ज्ञानावय. कुळाचा जातीचा कुठलाच विचार केला नाही ते ज्ञानोबा आहे. म्हणून माणसाने ज्ञानी बनलं पाहिजे. म्हणून ऐकी का ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती अशी माऊली. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे असे माऊली. म्हणून ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानोबा हे माझे आहेत नामदेवराय म्हणतात. आणि ते कसे आहेत तर योग्याची माऊली आहे. माऊली म्हणजे आई. आता या देशामध्ये माऊली म्हणजे आई 3 आहेत. गोमाता, भारत माता आणि गंगा माता. ह्या 3 माता प्रसिद्ध आहेत. भारत माता आपल्या देशाला माता म्हटलंय. नाहीतर कधी तुम्ही सोशल मीडियाला शब्द ऐकला का? पाकिस्तान माता, जपान माता, लंडन माता, चीन माता. जगाच्या पाठीवर एकच देश आहे ज्या देशाचं नाव आहे भारत. म्हणून म्हणा सर्वजण भारत माता की, भारत माता की, भारत माता की. भारत देशासारखा देश नाही हो. भारतात आपण जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. भरतखंडी नरदेह, भरतखंडामध्ये नरदेह मिळणं भाग्याची प्राप्ती आहे. हे काय पाश्चिमात्य देशामध्ये हे काही नाही भारतासारखं. स्वामी विवेकानंद तिकडे अमेरिकेत गेले. आता माणसं बाहेर फिरायला गेल्यानंतर त्या देशाचं काहीतरी खरेदी करतात. मग स्वामीजीलाही वाटलं काहीतरी घेतलं पाहिजे. मग स्वामीजींनी चप्पल विकत घेतली. तिकडच्या फॉरेनरने विचारलं
म्हणजे स्वामीजी आमच्या देशाचं पॅन्ट शर्ट जॉकेट टाय हे नाही घेतलं, अनेक इकडं वस्तू मोठ्या येतात, तुम्ही दुसरं काहीच घेतलं नाही, चप्पलच का घेतली? तेव्हा स्वामीजींनी सुंदर उत्तर दिलं, म्हटले पाश्चिमात्य देशाची संस्कृती आम्ही चप्पल पायातल्या चप्पल साठी पायदळी तुडवतो आणि भारतीय संस्कृती डोक्यावर घेऊन नाचतो. म्हणून एवढी संस्कृती श्रेष्ठ आहे. आई बाप मुलं बाळ पत्नी सुना हे सर्व भारतातच आहे. परदेशात वाणी पुण्या पवित्रते कुळ पावणतो देश देत हरीचे दास जन्म घेते. बरेचसे आमचे टाळकरी खाली बसले, कारण आज ते कबड्डी खेळायला गेले होते संघात आष्टीला कड्याला, आणि त्यांचा नंबर पण आलाय बघ का संघाचा. दिवसभर खेळ पुन्हा इकडे आले. असो पवित्रते कुळ पावणतो देश जेत हरीचे दास जन्म घेते. कुळ पवित्र आहे आणि देश म्हणजे आमचा भारत देश पवित्र, तो देश पवित्र आहे आपला देश, म्हणून भारत माता ही एक माता आहे. दुसरी गो माता. आपल्या देशामध्ये गाईला आई मानतात. पाश्चिमात्य देशातली लोक म्हणतात तुमच्या देशामध्ये पशुला आई मानतात. तेव्हा भारतीय माणसाने सांगितलं ते पशु नाही, जन्मलेल्या बाळाची आई जर वारली तर आपण गाईचं दूध बाळाला पाजतो आणि बाळ लहानाचं मोठं होतं. म्हणून दूध देणारी आम्ही त्या गाईला आपल्या देशामध्ये पशु मानत नाही, तिला माता मानतो. पवित्र आहे. 33 कोटी देवाचं वास्तव्य गायीमध्ये आहे. गायीचं गोमूत्र कामाला येतं, गायीचं शेण कामाला येतं. म्हणून आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी गो हत्या बंद केली, हा ऐतिहासिक निर्णय घेतला. याच निर्णय घ्यायला धमकच लागते महाराज. इथं घरात निर्णय लवकर होत नाही. इकडे निर्णय घ्यायचा म्हणजे सोपी गोष्ट आहे का? त्याला ते पठ्ठ्या वागायचंच काम आहे. मोदीजी म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? साधं काम नाही केलं त्या माणसाने, खूप मोठी मोठी कामं केली. हो, राम मंदिराचा मुद्दा तर किती दिवसाचा होता, पण हिंदू धर्माचा सर्वात मोठा विजय ज्या दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिर उभा राहिलं, तो सर्वात मोठा विजय. धर्म जिवंत असला म्हणजे तुम्ही आम्ही जिवंत राहणार आहोत. म्हणून आपला देश महत्वाचा आहे, धर्म महत्वाचा आहे, राष्ट्र महत्वाचं आहे, आणि मग आपण येतो. आपण आपला विचार करू नका, देशाचा करा, धर्माचा करा, देवाचा करा, मग बाकीचा हे महत्वाचं. म्हणून गो माता. आणि तिसरी आहे गंगा माता. फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. हिमालयातून निघालेली गंगा वाहत 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 समुद्राला जाऊन मिळते, पण ती वाहत असताना नदीच्या तीरावरच्या दोन्ही बाजूच्या झाडांना पुसते देत देत ती खाली जाते, समुद्राला जाऊन भेटते. बघा, नदी जर नसेल
पाणी जर नसेल तर आपण काय करणार आहे? काहीच करता येत नाही. म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सर्वात ही अहिल्याबाई होळकरांची संकल्पना आहे. महादेव मंदिराचा जीर्णोद्धार हे अहिल्याबाई होळकरांनी केलं. नदीचं खोलीकरण रुंदीकरण हे अहिल्याबाई होळकरांची संकल्पना आहे. शेती ओलिता खाली कशी आणायची? आता सरकार म्हणतं पाणी अडवा पाणी जिरवा. एकमेकाची नका जिरू, जमिनीत पाणी जिरवा, झाडं लावा. आता पावसाळा आलाय, पाऊसच पडाना, सर्वांनी पण झाड बी वाचवलं पाहिजे. दरवर्षी 2 कवयना झाडं लावून जर आपण 5 वर्ष झाडांना सांभाळलं तर ते आयुष्यभर पिढ्यानी पिढ्या आपल्याला फळं देतात. मला असं वाटतं जर आपण झाडं नाही लावली, झाडं नाही वाचवली तर जसं मुलाच्या पाठीवर दप्तर आहे, काही दिवसांनी ऑक्सिजनच्या पिशव्या घेऊन फिरावं लागेल आपल्याला. ऑक्सिजन कुठं राहील? फार अवघड आहे. त्याच्यामुळे झाडं लावा, झाडं लावा, झाडाची लावालावी करा. पण आता माणसाने झाडं लावायची सोडून दिले आणि माणसात लावालाव्या सुरू केल्या. बरोबर आहे का? सगळ्या माणसातच लावालाव्या. त्याच्यामुळे माणसं कुठं शांत आहेत का? आखे डोक्याला लागले सध्या गरमीपासून. ते बघतो ना आपण टीव्हीला, एवढा मोठ्याने सुद्धा असे काय चालू आहे, काय बोलावं आता आपण. राज्याचे मुख्यमंत्री, ऐकलं मी त्यांचं सुद्धा, ऐकायचा नाद आहे आपल्याला, ते ऐकलं. मुख्यमंत्री सुद्धा म्हणले आमदाराचं भांडण झालं ना, ते म्हणले आपल्या सगळ्याचीच इज्जती जातील, असं तरी नका करू. जयंतराव अवघड होईल आपलं, आपण सगळे कॅमेऱ्यात येत. जयंत पाटील राव म्हणजे आपण सगळे कॅमेऱ्यात येत. पक्ष आपले बदल का असाना, पण सगळे लोक आपल्याला म्हणतील यांचं काय चाललंय नेमकं. अवघड झालंय. पण माणसं काय थांबायला तयार आहेत का? आणि मला तर वाटतं सध्याच्या परिस्थितीत दर्जा हा कशातच राहिला नाही. काय म्हणायचं तुम्हाला? बर का पांडुरंग मला. आणि मला दुसरं तर काही आठवतच नाही सध्याच्या काळात. एकच वाक्य आठवतं की असं वाटतं पुन्हा एकदा कृष्णाच्या काळातली यादवी जशी मातली होती ना, तसा सध्याचा काळ चालू आहे. काही बोलण्यात अर्थच राहिला नाही, काहीच बोलण्यासारखं राहिलं नाही. श्रीकृष्णाने शिष्टाई केली तरी ऐकलं नाही. स्वतःच यादव कुळ पूर्ण नष्ट झालं. तसं सध्या चाललं. विमान अपघात, त्याच्यात किती लोक गेले, ज्याच्यावर पडलं तिथं माणसं गेली, पाण्यात चालली तिथं चालली, ऍक्सिडेंट मध्ये चालली, गाड्यात चालली. त्यांचे जिवंत आहेत ते एकमेकाला सुखाने जगू द्यायना. म्हणजे काय? त्याचं नाव कलियुग आहे. मला तर वाटतं आपण हे आता पाहतो हे असं आहे, अजून पुढं कसं होईल तर सांगताच येत नाही. आपला तरी काळ कसा तरी शेवट होईल, पण आपल्या पुढच्या पिढीचं तर काय होईल सांगता येणं तयार नाही. आणि तुम्हाला सांगू का, एवढ्याही वातावरणामध्ये आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि भारत देशाची संस्कृती आहे. हे कीर्तन प्रवचन सत्य म्हणून तरी माणसं माणसात आहेत. आणि जर माणसाला या साधू संतांचे विचार नसतील तर माणसं माणसाला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. इतकं भयान होणार आहे. म्हणून या गोष्टीचं कुठंतरी अनुकरण करणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून आपण विषय काढला होता की गंगा माता. अशा ह्या 3 माऊली आहेत. नामदेवरायांनी सांगितलेली ही एक माऊली आहे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. निगम म्हणजे वेद, वेदावरची वल्ली प्रगट केली. म्हणजे काय केलं?
ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. मी टाइम पाहिला 11 तर वाजले, 5-6 मिनिटच कमी ना. आता दुसऱ्या चरण एक बोलता बोलता कधी वेळ निघून गेला हेही कळालं नाही. म्हणजे ज्ञान इतकी गोष्ट ही आहे, त्या शब्दावर बोललो तर आपले 2 तास गेले तेवढ्याच वाक्यात असो. आणि आयुष्यभर जर ज्ञान अवगत केलं तर जीवन किती सुखी होईल बघा. म्हणून ज्ञानी लोक स्वतःच्या मस्तीत असतात. असो गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली की श्लोकाक्षर द्राक्षलता मांडवी झाली आहे गीता संसार पथश्रांता विसंवावया. माऊली म्हणतात गीतेचे श्लोक म्हणजे द्राक्ष, मांडवाला जसे द्राक्ष लागलीत ना तशी आहे. मांडवी झाली आहे गीता, ही गीता मांडव झाली आणि त्याला द्राक्षाची फळं लागली. पण हे द्राक्षाची फळं खायला जाताना कोल्हे म्हणून जाऊ नका, कारण कोल्ह्याला द्राक्षाची फळं आंबटच लागतात. म्हणून अति बुद्धिमान लोक आपण नाही देवाला मानत, त्यांना समजायचं कोल्ह्याच्या जातीची, त्यांना ती फळं कशी काय गोड लागतील. अध्यात्म मानतच नाही. त्याला माणी म्हणून जावं लागेल तेव्हा तुम्हाला त्या द्राक्षाची चव भेटणार आहे. तसं ते गीता. गीता शोधोनिया अर्थ तो काढीला, गीता शोधोनिया अर्थ तो काढीला, गीता शोधून देवाने अर्थ काढलाय. या गीताची थोरी स्वयंशंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारून. उलट पार्वती शंकराला विचारते की देवा ही गीता काय आहे. तसं भगवान शंकराने म्हणावं ते तर हरू म्हणे निजे देवी जैसे का रूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. देवी हे गीता तत्व नित्य नूतन म्हणजे नाविन्य आहे, एवढा अर्थ त्या गीतामध्ये आहे. म्हणून गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्ञानेश्वरी तेने आबाल सुबोधे ओवी येचेने प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफली. ज्ञानेश्वरी म्हणजे ब्रह्मरस गळतोय, फक्त आपल्याला तो चाखता आला पाहिजे अशी ज्ञानेश्वरी आहे. एक एक ओवीचा अर्थ आणि एक एक ओवी सोबत आपण जर जीवन जगलो ना तर आपल्याला जगणं कसं जगावं ही ज्ञानेश्वरीची ओवी आपल्याला शिकवल. आपल्याला तुकाराम महाराजांचा गाथा अभंग आपल्याला शिकवल. पण कधीतरी आपण डोकवून बघा. पण आपल्याला काय झालंय, कादंबऱ्या वाचण्यात इंटरेस्ट आहे, बरोबर आहे का. लोकांनी पाप केलेला इतिहास ज्या पेपर मध्ये छापून येतो आम्हाला ते वाचावं वाटतं. चांगलं नाही वाचू वाटत, काय मिळणार असेल ते असू दे, चांगलं ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. म्हणून गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्माचा आनंद देणारी लहर त्याच्यातून प्रगट झाली. भाव धरून या वाचित ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनीस असा आहे. आणि शेवट भाव अक्षराची ब्रह्मज्ञानाने गोमटी बघा ते हे माया ज्ञानेश्वरी. बघा
काय सांगावं, एवढं ज्ञानेश्वरीचं महत्व हे फार मोठं आहे. शेवटी तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, अध्यात्म विद्यांचे दाविले ही देवकते मुलगी फक्त 4वी-5वीला आहे. हा किती छान गोड गायलं तिने. म्हणून अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप चैतन्याचा दीप उजळला. अध्यात्म विद्या विद्यानम, या जगाच्या पाठीवर अध्यात्म विद्या श्रेष्ठ आहे. एवढा दृष्टांत सांगायचा. आपल्याकडचे खेड्यामधूनच बीड जिल्ह्यातून मुंबई पाहायला गेले 3 जण, डॉक्टर, वकील आणि इंजिनियर. चला मुंबई पाहायला येऊ, मंत्रालय, दादरची गर्जी, गेट ऑफ इंडिया, मम्मादेवी, महालक्ष्मीचं दर्शन, अटल सेतू, लवकर मंत्रालयात जाता येतंय, ट्रॉफिकच लागत नाही, असं सगळं म्हटलं येऊ पाहून जरा जाऊ मुंबईला. गेले की मुंबईला. मग आता गेट ऑफ इंडियावर गेल्यावर नावेत बसायची इच्छा झाली. डॉक्टर, वकील आणि इंजिनियर 3 जणही नावेत बसले. आता नावेत बसले, नावाड्या नाव चालवत आहे. एवढ्यामध्ये वकिलांनी विचारलं नावाड्याला, काय रे नावाड्या, तुझं काही शिक्षण झाले की नाही, तुला काही कायद्याचं नॉलेज आहे की नाही, कुठला गुन्हा केल्यानंतर कुठला कलम लावला पाहिजे, याचं काही दोन्हीकडून बी चालूच राहतं आणि केसचा निकाल काही लवकर लावतच नाही, असे काही तुला काही ज्ञान त्याचं. हा नावाड्या म्हणला, वकील साहेब मी काय शाळेत गेलो नाही, मला काय कायद्याचं नॉलेज नाही. लगेच दुसरा डॉक्टर, तो डॉक्टर म्हणला, काय रे नावाड्या, तुला काय डॉक्टरकीचं ज्ञान आहे का. काय करावं बघा, न शिकलेल्या माणसावर शिकलेले लोक जास्त शायनिंग मारतात. हे ठरलेले. तुम्हाला जर शिक्षणाची गव्हर्नमेंट आहे तर तुम्ही शिकलेल्या बरोबरच शायनिंग मारा ना. मग अहंकाराची टक्कर लागते तिथं शिक्षणवाल्याची.
पण अडाणी माणसावर कशाला, ते तसेच लोक आहेत, इम्प्रेशन त्यांना दाखवतात, पण त्याला इम्प्रेशनच म्हणत नाही. तर मग त्यांनी सुरू केलं. त्या डॉक्टरांनी काय नाही म्हटले, कुठला आजार झाल्यानंतर कोणतं मेडिसिन दिलं पाहिजे, ताप आली काय केलं पाहिजे, कुठल्या गोळ्या औषध दिलं पाहिजे कुठल्या आजारावर. नावड्या म्हणला, अहो डॉक्टर साहेब मी शाळेतच गेलो नाही. तिसरा होता इंजिनियर, तो म्हणला काय रे नावड्या, एखादा बंगला बांधायचा आहे, त्याचं इस्टिमेट करायचंय, किती ब्रास वाळू, किती ब्रास खडी, किती सिमेंटचे पोते, स्टील कुठल्या डिझाईनचं द्यायचं, कॉलम कोणत्या साईजचे द्यायचं, याचं काही तुला नॉलेज. आता तर गंगेची वाळू भेटायला तयार नाही, खडीच टाकायची वेळ आली आपल्या सगळ्यालाच, पेशंट आहे का नाही. मग म्हटलं याचं काही नॉलेज. नावाने म्हणला, अहो इंजिनियर साहेब मी शाळेतच गेलो नाही, तुम्ही मला प्रश्नावर प्रश्न भडीमार चालवलाय तुम्ही तिघा जणांनी. अरे माझी परिस्थिती गरीब, जन्मजातच मी पोळ्याच्या कुळामध्ये जन्माला आलो, आम्हाला कसलं शिक्षण, नावेमध्ये नाव चालवायची आणि लोकांना सोडवायचं एवढंच आमचं काम आहे. अरे म्हणे नावाड्या, तुझ्या जिंदगीत जगण्यात अर्थ नाही, तुला जर शिक्षण नाही तर काय तुझ्या जिंदगीत अर्थ आहे. तो म्हटला नसला अर्थ तरी जगावं तर लागेल बाबा. हो तुम्हाला अर्थ आहे ठीक आहे, पण मला नाही अर्थ, त्याला करता काय आता. मग नाव जरा समुद्रात मध्यंतरी गेली, सोसाट्याचा वारा सुटला. मग नावाड्याने विचारलं, डॉक्टर वकील इंजिनियर साहेब आपल्याला पोहता येतं का. मग डॉक्टर वकिलाकडे पाहे, आपुली गत कैशी आहे. मग आता डॉक्टर वकिलाकडे पाहायला लागला, आता आपलं कसं होईल कसं होईल. ते तिघ जण म्हणले, नावाडी दादा जय हरी रामकृष्ण. अरे उच्च स्तराचं शिक्षण मुंबईला घेतलं, उच्च स्तराचं शिक्षण दिल्लीला जाऊन UPSC क्लास केले, पण पोहण्याचं शिकलोच नाही. आता हे काय पुस्तकात आहे का पोवायचं शिकायचं. हा इकडं वडझरीच्या नदीत शिकावं लागतं पोवायचं, पाण्यात किंवा विहिरीमध्ये. ते काय पुस्तकात शिकायचंय का. सगळ्याच गोष्टी पुस्तकात शिकून मिळत नाही, अनुभवाने घ्यावा लागतात. मग नाही म्हणले. मग नावाड्या मला हे बघा, आता ज्याला पोहता येतोय तोच जिवंत राहणार, ज्याला पोहता येणार नाही. तुम्ही म्हणले तुझ्या जिंदगीत अर्थ नाही, आता तुमच्या डिग्र्या सांगा. नाव पलटी झाली, तिघालाही जलसमाधी झाली, एकटा नावाड्यात तरुण गेला. तसं मला याच्यातून या दृष्टांतातून एक अर्थ सांगायचा आहे. तुमच्याकडे जीवनात किती पैसा असू द्या, किती संपत्ती असू द्या, काहीच कामाला येणार नाही. या संसार सागरातून तरुण जायचं असेल तर फक्त अध्यात्म विद्या आणि परमार्थ तुम्हाला तरुण नेणार आहे. म्हणून अध्यात्म करायचे, म्हणून अध्यात्म विद्येचे दाविलेचे रूप, चैतन्याचा दीप उजळला, 56 भाषेचा केलासे गौरव, भवार नवी नाव उभारली. 56 भाषेचा ज्ञानेश्वर महाराजांनी गौरव केला. किती 56 भाषेचा. माऊलीला सर्वच भाषा येत होत्या. आता मराठी, हिंदी, इंग्रजी काय 56 भाषेचा गौरव केला. आणि एवढ्या 56 भाषेचा गौरव केला. आणि शेवटी मग त्या काळामध्ये लोकांना वाचता येत नव्हतं, म्हणजे नका का वाचता येईना, पण ऐका श्रवणाची मिसे. म्हणून श्रवणाचे मिसे बैसावे श्रवण
श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. माऊली म्हटलं वाचता येत नाही ना, ऐका ऐका, चांगलं तरी ऐकलं पाहिजे ना. आणि जे चांगलं ऐकतात त्याचे कान लवकर बहिरे होत नाहीत. पण नेहमी आपण दुसऱ्याच्या कानात वाईट घालत राहिलो, आपण वाईट ऐकत राहतो, लवकरच कानपूर लाईट खराब होते बरं का. कानपूर लाईट आणि मग नंतर म्हणलं का मशीन घ्या, नाही हो मशीन सुद्धा गुरगुर करते, ती सुद्धा जमत नाही. म्हणून या कानाने चांगलं ऐकावं. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. सर्वजण एकदा वर हात करा. यापेक्षा स्वर्ग काय वेगळा, हा खरा आनंद आहे. समाधीचे सुख सांडावं वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. या कीर्तनात करायलाच आहे, पण हे कळायला पाहिजे, हे कळायला पाहिजे. आणि हे नाही कळालं तर
वा 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 वा, एक नंबर पिंगळा झाला बरं. हेच जरी नाही कळलं मग काय कळणार आहे? ते कळायला पाहिजे. काय अध्यात्म असंच गायलं आणि लोक सगळे मोकळे झाले बरं. कसं फ्रेश वाटलं की नाही? म्हणा हसत खेळत जागा बरं का, फ्रेश जागा. काय नाही माणसं अटॅकने चाललेत, कशाने चाललेत, त्याच्यामुळे आहे तोपर्यंत मोकळं जागा, फ्री जागा ना आनंदी जागा. जग गेलं खड्ड्यात, कळलं? छान जागा, आनंद जागा, काय नाही दुसरं. मेलं म्हणजे गेलं.